नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. योग्य पेन्शन निवडा या टायटल खाली मी मागे एक व्हिडिओ बनवलेला होता. त्याला आपला खूप चांगलं प्रेम लागलं. असंख्य लोकांनी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाठवला, आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला. खूप आपलं त्याला प्रेम लाभलं आणि म्हणूनच माझं कर्तव्य मी समजलं आणि विशेष म्हणजे आपण शेअर केला. ही गोष्ट तर खूप चांगली होती, माझ्यासाठी आनंद देणारी होती. परंतु त्याही पेक्षा हा व्हिडिओ बनवण्याचा खटाटोप मी याच्यासाठी केला की मी एक खुद्द कर्मचारी आहे 2005 नंतर लागलेला आणि मला योग्य पेन्शन निवडायची होती. ठीक आहे, त्याच्यासाठी आम्ही खूप मोठा गट कामाला लागलो आणि सविस्तर चर्चा वेगवेगळ्या कंडिशन मध्ये विचार करून अंतिम पेन्शन आम्ही निवडलेली आहे. ती म्हणजे ओनली RNPS, राज्य शासनाची सुधारित NPS. म्हणूनच टॅगलाईन दिली आहे, तुम्हाला दिसतंय आय डिसाइडेड माय पेन्शन. ठीक आहे, वेळ न घालवता सुरुवात करूयात. बघा, सर्वात पहिल्यांदा मी कम्प्युटरकडे घेऊन चलतो तुम्हाला. ठीक आहे, चला. तर वेगवेगळ्या कंडिशन आपण बघितलेल्या आहेत आणि क्लास 1 ते क्लास 4 असे सगळे उदाहरण घेतलेले आहेत. ठीक आहे, थोडक्यामध्ये मला माहिती आहे की व्हिडिओ बरेच लोक बघत नाही, परंतु मित्रांनो हे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे आणि त्याच्या मागे माझा स्वार्थ पण आहे, ते मी तुम्हाला सांगेलच. बरं ठीक आहे, सांगून देतो की मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी RNPS चूज करायची, निवडायची, विकल्प द्यायचा आहे. कारण की म्हणतात ना, युनिटी इज स्ट्रेंथ. मी मागेही बोललो की एकी हेच बळ आहे. तर मित्रांनो काय असतं की तुम्ही एकीने जर तुमची पॉवर जर वाढवायची असेल तर तुम्ही एकीने बार्गेनिंग पॉवर किंवा तुम्हाला जर शासनावर दबाव टाकायचा असेल तर हे बघा, हे तुम्हाला चित्र दिसतंय. मुंग्या, एवढं मोठं लाकूड मुंग्या का नेऊ शकतात? कारण की त्या युनायटेड आहेत, एकीने आहेत. बरोबर आहे. मी जास्त विस्तारमध्ये सांगत नाही कारण की खूप छोटा व्हिडिओ बनवायचा आणि योग्य तो मेसेज कमी वेळेमध्ये तुम्हाला द्यायचा आहे. तुमचा वेळ मी मौल्यवान वेळ मी जास्त घेणार नाहीये. हे चित्र बघा, आपण एकीने राहिलो तर RNPS मध्ये अजून बऱ्याच सुधारणा करू शकतो. म्हणूनच हा स्वार्थ आहे माझा की माझ्यासोबत माझे जे कर्मचारी बांधव आहेत त्यांनी RNPS ही योजना निवडावी. ठीक आहे, काय निवडावी मी म्हणतो म्हणून नाही, तर वास्तव्य बघा ते तुम्हाला अगदी डोळे उघडणार आहेत. ठीक आहे, मी आता लॅपटॉपच्या स्क्रीनकडे घेऊन चालतोय तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा, आता क्लास 1 सुरुवात करूयात. एक XYZ व्यक्ती आहे, त्याचं नाव मी डिस्क्लोज करत नाही, सुपर क्लास 1 आहेत. तुम्हाला कळेलच कारण की बऱ्यापैकी सगळ्यांना ज्ञान आहे. त्यांचं बेसिक जे काही जानेवारीचं आहे 1,56,900. आमचेच कलिग आहेत, म्हणजे आमच्या सगळ्यांचे माझेच कलिग आहेत. 1,56,900 बरोबर आहे. आणि यामध्ये काय केलंय, आता ते काही डिस्क्लोज न करायच्यामुळे डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ रिटायरमेंट मी टाकलेली नाहीये. कारण की खूप मोठी व्यक्ती असल्यामुळं हे डिस्क्लोज करणं चुकीचं होईल. ठीक आहे, आता त्यांचं 1,56,900 या बेसिक वरती फक्त जानेवारी महिन्याचं एक्सप्लेन करतो. तो गव्हर्नमेंटचं जो काही कॉन्ट्रीब्युशन होतं ते 34,267 आणि स्वतःच्या पगारामधून त्यांचं जो काही NPS मध्ये जो कटिंग होत होती ती होती 24,476. ठीक आहे, त्यांची सॅलरी स्लिप बघून हे केलेलं आहे आणि त्यांचा आज रोजी जो काही कॉर्पस आहे NPS मध्ये जमा तो 36 लाख आहे. बरोबर आहे, 36 लाख. आणि भविष्यामध्ये काय आहे की इंटरेस्ट रेट आता इथं मी 6% घेतली. आता मार्केटवाले, मी स्वतःही ट्रेडिंग करतो, मार्केटवाले म्हणजे माझ्यासारखे किंवा बाकी लोक म्हणतील इथं 15% घ्यावं. मित्रांनो हा मार्केटचा वेगळा आणि हे आयुष्याचा प्रश्न आहे. मित्रांनो इथं मी सावध करू इच्छितो, बागवान पिक्चर आठवून बघा, नटसम्राट आठवून बघा की जोपर्यंत तुम्हाला रिटर्न चांगले, तुम्हाला काहीतरी तुम्ही कमवता तोपर्यंत तुम्हाला संसारामध्ये ते कोणी असो त्यावेळेस किंमत असते. जर तुमच्याकडून काही रिटर्न भेटत नाही त्यावेळेस तुम्हाला काडीची किंमत नसते. ठीक आहे, मला असं सोसायटी बदलते वगैरे काही नाही. जोपर्यंत तुमच्याकडून काहीतरी स्वार्थ असतो तोपर्यंतच तुम्हाला विचारलं जातं. म्हणून हे आयुष्याचा प्रश्न आहे मित्रांनो.
त्याच्यामुळे मी पोटतिडकीने तुम्हाला सांगतोय की RNPS निवडलेली चांगली राहील. ठीक आहे, 6% आपण इंटरेस्ट धरलेले आहेत, कारण की आतापर्यंत तुम्ही डीमॅट तुमचं जे काही NPS पोर्टलवरती लॉग इन करा प्राण ID टाकून, त्यावरती जे काही रिटर्न भेटले ते 6% भेटलेत आणि इथून पुढे 6% भेटतीलच असं आम्ही अजून करतोय. त्याच्यानंतर DA रेट आहे ना, हे 3% वाढलेले आहेत आतापर्यंत. ठीक आहे, तर DA रेट 3%नीच वाढत राहील असं अझम्पशन करून चालतो. काही संशोधन करत असताना काही गोष्टी अजूम कराव्या लागतात, त्याशिवाय संशोधन स्टार्टच होत नाही. ठीक आहे, आणि ऍक्च्युअली DA आता इथे बघा त्यांचा जो काही कार्पस होतो, आता पहिल्या जानेवारी महिन्याचं सांगणार मी, कारण की व्हिडिओ मला मोठा नाही बनवायचा आहे. ओके, त्याच्यावरती त्यांचा कॉर्पस जो काही झाला हे 34,267, 24,476 आणि हे 36 लाख मिळून झाला 36,58,743. म्हणजे शासनाचं त्यांचं सगळं म्हणून हा कॉर्पस बनतो, ओपनिंग बॅलन्स. आणि त्याच्यावरती इंटरेस्ट महिन्याचा लावला आहे, महिन्याचाच आहे. ओके, एकदा क्रॉस चेक करून घेतलं आणि हा 6% लावलेला आहे, तर तो किती महिन्याला 18,294 कंपाऊंडिंग इंटरेस्ट लागणार आहे. आणि कॉर्पस किती बनतोय त्याचा त्या व्यक्तींचा, तर 36,77,037 रुपये हा जानेवारी एंडिंग पर्यंत कॉर्पस आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍक्च्युअली DA किती आहे त्यांचा, तर 87,864 आणि बेसिक प्लस DA किती होतोय 2,44,764. आता हे का दाखवतंय तुम्ही म्हणणार आहे, कारण की एकच उदाहरण मी सांगणार आहे, बाकीचं पटापट घेणार आहे. एकच उदाहरण समजून घ्या, कारण की DA वरच आपली बेसिक प्लस DA. आता हा बेसिक झाला कुठला, हे बघा तुम्हाला दिसतंय, हा 1,56,900 हा बेसिक, आणि हा प्लस DA केला तर त्याच्यावरती 10% जी काही अमाऊंट येते 1,44, 24,47 यायला पाहिजेत, बरोबर आहे 10%, तर ती आली 24,47 पुढे 6, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ व्यवस्थित आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन करून पॉज करून हे व्हिडिओ बघा. माझं काय म्हणण्याचा उद्देश आहे की जसं प्लॅन चालू आहे तसंच आपण गृहीत धरलेलं आहे. आणि दुसऱ्या गोष्टी, पेन्शन मिळवण्याच्या म्हणजे निवडण्याचे मार्गदर्शक तत्वे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. ओके, की ते कसं पेन्शन निवडायची, हे काय टाइम बाउंड प्रमोशन त्यांना नकोय, काहीच नाहीये असं त्यांनी गृहीत धरलंय, कारण की कमी सर्व्हिस राहिली आहे, म्हणजे मिनिमम त्यांचं कॅल्क्युलेशन केलंय आपण. ठीक आहे, पेन्शन कमिशन लागतो का, ऑब्व्हियसली लागणार आहे. पे कमिशन लागणार आहे की नाही, तर तो आपण धरलाय का याच्यात, त्यांच्या याच्यात जून, हा आता जानेवारी 2026 ला पे कमिशन लागणार आहे असं आपण गृहीत धरतोय. ओके, आणि फिटमेंट फॅक्टर याचा काय काढलाय 1.85, कारण की मागचा 2.57 हा जास्त होता. आतापर्यंतच्या जी काही पे कमिशनचं सगळ्यांची अवरेज काढून जे काही अवरेज आली आहे 1.85 आलेले, म्हणून तो घेतलेला आहे. याला रिझन आहे, कुठं हवेत गोळा मारलेला नाहीये. हे रिसर्च जो काही आहे ना, तो कॉन्क्रीट जे काही एव्हिडन्स आहे त्याच्यावरती बेसिस वरती आहे. ही चांगली आहे, ती चांगली आहे, माझा काही स्वार्थ नाहीये, म्हणजे मला काही गरज नाहीये मी सांगून देणार हे घ्या NPS घ्या तुमचा कॉर्पस वाढतो, असं नाहीये मित्रांनो. तुमच्या बरोबर मलाही बी सर्व्हाइव्ह करायचंय, मलाही फॅमिली फेस करायची आहे, मलाही बी माझं लाईफ जे काही रिटायरमेंट ते चांगल्या प्रकारे जगायचंय, म्हणून मी एवढं पोटतिडकीपणाने हे तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, आता डायरेक्टली आपण रिटायरमेंटला हे सगळं काही कॅल्क्युलेशन हे सविस्तर सांगत नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर आपण एक लाईव्ह सेशन घेऊयात, काहीच हरकत नाही. तुम्ही फक्त कमेंट मध्ये सांगा केव्हा घ्यायचं, तर त्या पद्धतीने घेऊयात. ठीक आहे, आणि लाईव्ह याच्या सेशनला कंडिशन एक असेल की बरोबर आहे की मागच्या व्हिडिओला मला वाटतं 30-40 हजार काहीतरी व्ह्यू झालेले आहेत. ठीक आहे, तर एक कंडिशन राहील लाईव्ह सेशन घेण्यापूर्वी या व्हिडिओला कमीत कमी 10,000 लाईक भेटल्या तर मी पुढचा लाईव्ह सेशन तुम्ही म्हणाल तेवढे उदाहरण नक्कीच घेईल. काही पूर्ण रिसर्च झालेला आहे, कुठलेही प्रश्न तुम्ही विचारू शकता. दुसरी कंडिशन अशी राहील की सगळ्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे. किती मिनिटं हो, एकदा प्रत्येकाने बघायचा, म्हणजे अवरेज व्ह्यू ड्युरेशन जो काही टोटल व्हिडिओचं ड्युरेशन आहे तेवढं आलं. आणि 10,000 कमेंट, म्हणजे कमेंट तर करा, तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. 10,000 लाईक आले आणि अवरेज ड्युरेशन 10,000चं जेवढ्या मिनिटाचा व्हिडिओ तेवढा जर आला तर मी लाईव्ह सेशन नक्कीच घेईल तुमच्यासाठी. ठीक आहे, असंख्य उदाहरण घेऊयात मित्रांनो, काहीच अपेक्षा नाहीये, नॉमिनल मी अपेक्षा करतोय. मी चॅनलला सबस्क्राईब करा असंही सांगत नाहीये तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता, पण एवढं तर करू शकताय.
लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. आता या रिटायरमेंटला या व्यक्तींचे या सरांचं जे बेसिक होणार आहे तो डिसेंबर 2035 ला ते रिटायर होणार आहे आणि त्यावेळेस त्यांचा बेसिक होणार आहे 4,13,848. बरोबर आहे. आता त्यांनी युपीएस निवडली तर काय होणार आहे आणि आरएनपीएस निवडली तर काय होणार आहे हे थोडक्यात बघूयात. बरोबर आहे. आता युपीएस जर निवडली तर त्यांची 35 वर्ष सर्व्हिस होती, इथं चुकलेले, तर त्यांची 15 वर्ष म्हणजे 25 आणि 15. बरोबर आहे. एकच मिनिट. 2025 आणि 10 किती होत आहेत? 2025 ला आपण स्टार्ट केले आणि डिसेंबरला म्हणजे 16 वर्ष त्यांची सर्व्हिस होती. बरोबर आहे. ठीक आहे. तर आता यांचं जे काही बेसिक आहे अवरेज बेसिक आपण काढलेलंच आहे. हा अवरेज काढलेला आहे. अप्लिकेबल बेसिक त्याच्यावरती 50% होईल का? तर नाही होणार. हा 50% जरी असेल तरी बी 50% नाही होणार, कारण की किती होणार आहे? 16 मल्टिपल बाय हा जो काही बेसिक आहे याची त्यांची 15 वर्ष सर्व्हिस, 15.5 वर्ष. ओके. 2% वर्षाला. बरोबर आहे. म्हणजे 16 वर्षाला किती? म्हणजे त्यांचं जे काही अप्लिकेबल बेसिक आहे ते 1,30,000 होणार आहे. बरोबर आहे. 1,30,000. आणि डीए त्याच्यावरती हा इथे 57% आहे, तो घेतला 74,387. ओके. अप्लिकेबल पेन्शन किती आहे? ती 2,04,890. बरोबर आहे. कारण की 16 वर्ष म्हणजे 15 वर्ष त्यांची सर्व्हिस होतीये. तर त्याच्यामुळं जानेवारी धरला आहे आपण. ओके. 16 वर्ष सर्व्हिस होतीये, त्याच्यामुळं त्यांचा जो काही हे होणार आहे तो 16 वर्ष धरलेला आहे मी. ओके. तर तो त्या प्रमाणात होणार आहे ना, प्रपोर्शनेट पेन्शन आहे. बरोबर आहे. हे पॉइंट मध्ये. तर त्यांना लमसम अमाऊंट किती भेटणार आहे? 6,55,647. 32 हे होत झाले ना त्याचे, म्हणजे 6 महिन्याचे त्यांनी हे स्लॉट बनवलेले. ठीक आहे. मी वेळ घालवत नाहीये, पहिला व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता आरएनपीएस घेतली तर काय होणार आहे? 40% त्यांना पेन्शन भेटणार आहे, 50% नाहीये, कारण की एका वर्षाला 2.5% आपली पेन्शन होणार आहे. बरोबर आहे. 16 गुणिले 2 ते होतात 40%. बरोबर आहे. 2.5 2.5%. म्हणजे लास्ट बेसिकचं तर इथं अवरेज मी दिलेलं आहे, तर ते मिस्टेक आहे. तर लास्ट बेसिक त्यांचं किती आहे? 4,13,000 रुपये. आणि अप्लिकेबल बेसिक म्हणजे काय? ते भागिले किती? हे जे काय आहे डिवायडेड बाय 2 म्हणजे 50% त्याच्या. आणि अप्लिकेबल डीए अप्लिकेबल बेसिकच्या हे जे काय आहे, जस्ट मिनिट. बरोबर. हे अप्लिकेबल बेसिक निघालो, मल्टिपल बाय डीए किती आहे त्यावेळेस रिटायर होणार आहे त्यावेळेस 57% राहणार आहे. ठीक आहे. तर त्यावेळेस त्यांना पेन्शन किती भेटणार आहे? 3,24,871. बरोबर आहे. आता दुसरा ऑप्शन हे अप्लिकेबल बेसिक तुम्हाला दिसत नसेल, मी मोठं करून घेतो, पॉइंट मध्ये गेला म्हणून तो हे झाला. बरोबर आहे. आता दिसते. ठीक आहे. आता एनपीएस मध्ये त्यांचा कॉर्पस किती होतोय हे महत्वाचं आहे. कॉर्पस हा येतं ई वर जो काही आहे तो कॉर्पस आहे, हे जे वरती जी जो काही कॉलम आहे तर तो किती आहे? 2,56,82,487. हे दिसतोय तुम्हाला? हे इथे बघा किंवा इथे बघा. बरोबर आहे. आणि त्याचे 60% म्हणजे आता मी राऊंड अप करतो, 1,54,00,000 आणि 1,02,00,000. हे 40% 60% झालं. 60% किती झाले? 1,54,00,000 आणि 40% 1,02,00,000. बरोबर आहे. 72,000 73,000 धरूयात ते आपण. ठीक आहे. आता गंमत पुढे मित्रांनो, गंमत पुढे काय आहे की यांची जमा राशी जी काय आहे ती किती होतीये? 40%. हे बघा इथं परत दाखवतो. 40% किती? 1,02,00,000 ही इथं घेतली 1,02,00,000 आणि त्यांना पेन्शन. आता इथे कंपॅरिझन योग्य होण्यासाठी आपल्याला जे इकडे पेन्शन मिळतीये आपण आरएनपीएस निवडणार आहोत, कारण की कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला सांगतोय. तर आरएनपीएस एवढी पेन्शन घेतली 3,24,771. बरोबर आहे.
आणि त्याच्यानंतर जे काही रिटर्न आहे पेन्शनवरती 4% भेटणार आहेत. कारण की यांचं जरी आता जास्त असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी बघावं लागेल ना, कारण की आपल्या वेळेस 4% असेल. कारण की इथं सांगतो जशी जशी कंट्री डेव्हलप होते तसं तसं रेट ऑफ इंटरेस्ट कमी होत असतो. तुम्ही गुगल सर्च करा, कॅनडाचा बघा, युएसचा बघा, युकेचा बघा किंवा जपानचा बघा, ठीक आहे, स्वित्झर्लंडचा बघा. काही ठिकाणी तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मायनस मध्ये पण दिसतील. म्हणजे बँकेमध्ये पैसे ठेवले तर तुम्हाला उलटे पैसे द्यावे लागतात पैसे जतन करण्याचे. बरोबर आहे. हा, तर विषयांतर नको, आपल्याला कन्क्लुजन कडे जायचंय. आता जर त्यांनी याच्यामध्ये ही पॉसिबल नाहीये गोष्ट, पण असं म्हणूयात की SWP केली एवढ्या अमाऊंटची, तर त्यांनी काय केलं की जे 40% अमाऊंट आहे 1,02,73,000 72,900 म्हणजे 73, ठीक आहे. तर ते 3,24,000 पेन्शन घेतली. तर पहिल्या महिन्याच्या एंडिंगला, हे बघा हे महिने आहेत, पहिल्या महिन्याच्या एंडिंगला त्यांचा कॉर्पस होतोय 9 लाख. पेन्शन घेतल्याच्या नंतर 99,48,000, बरोबर आहे. म्हणजे पेन्शन घेतल्याच्या नंतर इंटरेस्ट धरून 99,81,000 म्हणजे ही जमा राशी. हे लक्षात येतं, हे खाली कमी होत आहे. म्हणजे काय उदाहरण आहे, विहिरीमध्ये झरा खूप छोटा आहे, बारकासाच आहे, पण आपण टँकरने पाणी बाहेर काढतोय, बरोबर ना. 3,24,871 म्हणजे टँकरने काढणं, आणि झरा आहे ना बकेटनी भरल्या जाते विहीर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, एके दिवशी ती काय विहीर काय होणार आहे, आटणार आहे. कारण की झराच येत नाहीये. झरा किती आहे इथे, 33,160 रुपयाचा, आणि आपण विड्रॉल किती करतोय 324. म्हणजे खाली जायची गरज नाही, तुमच्या तसल्लीसाठी खाली जातो मी. आणि ठीक आहे, आता इथं दुसरी गोष्ट क्लिअर की याच्यावर DA भेटणार आहे, बरोबर आहे. DA म्हणजे 7व्या महिन्याला हे 3,24,000 नाहीये. या इकडे बघा, इथे बघा तुम्ही 3,24,000 नाहीये. याच्या इथे किती होणार आहे ही रक्कम 7व्या महिन्यामध्ये, ती 3,24,000. याच्यावरती अप्लिकेबल DA तो आपण 3% आपण गृहीत धरला, बरोबर आहे, 3%. आणि ते 3% कशामध्ये मर्ज होणार आहे, बेसिकच्या, बरोबर आहे की नाही. काही चुकत असेल तर तुम्ही सांगा, ठीक आहे. एक मिनिट, ही जी काही बेसिक आहे तुमची ही, बरोबर, याला मल्टिपल बाय 3%, बरोबर आहे. 3% मल्टिपल बाय, आणि ते कशामध्ये मर्ज होणार आहे, प्लस त्या पहिल्या बेसिक म्हणजे पेन्शन मध्ये. म्हणजे किती पेन्शन होती ती 3 लाख, हे आता दिसते तुम्हाला, बरोबर आहे. हे आता मी कमी ही करत बसणार नाही, 3,34,000 रुपये म्हणजे 10,000 वाढलेले. हा इथे केलेलंच होतं, माझं लक्ष गेलं नाही. 3,24,000 होती तर 3,34,000 म्हणजे 10,000 पेन्शन वाढली. आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस या इथे 13वा महिना म्हणजे 1 वर्षानंतर 3,44,000 म्हणजे 10,000 वाढतं. आणि इकडं हे आराम म्हणजे विहिरीमधलं पाणी हे टँकरने उपसच आहे आणि बकेटनी टाकल्या जाते. म्हणजे झरा बकेट एवढाच आहे, म्हणून हे विहिरीमधला साठा हे कमी होत जातो, बरोबर आहे. इंटरेस्ट तर 28 महिन्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या, 28 महिने म्हणजे किती वर्ष, त्याच्यानंतर हा कॉर्पस त्यांचा संपून जातो, ठीक आहे. आणि या इथे ते पेन्शन घेऊ शकत नाही, म्हणजे त्यांचा कॉर्पस टोटली संपून जातो. इथे मायनस मध्ये रक्कम गेलेली दिसेल तुम्हाला, इथं 87,000च राहिलेले आहेत. आणि पेन्शन तर इथे किती भेटते, 3,65,000 रुपये, ठीक आहे. आता पुढे या इथं पेन्शन काय गॅरंटेड घेतलेली, तुम्ही जेवढे वर्ष जगाल, साधारणतः आपण 80 वर्ष लाईफ जगू. जसं जसं मेडिकल फॅसिलिटीज वाढत जातात तसं तसं लाईफ स्पॅन वाढत जातो. पहिलं काही झालं तरी जागीच माणसं खल्लास व्हायचे, परंतु आता मेडिकल ऍडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहे, त्याच्यामुळे लाईफचं स्पॅन काय आहे वाढत चाललेलं आहे. बाकी कंट्रीचं बघा तुम्ही, ठीक आहे. आता 20 वर्ष जगला तरी ही व्यक्ती जे काही 3 लाख किती होतं, आता किती 10,28,875 रुपये त्यांना पेन्शन भेटणार आहे. ही वाढतच जाणार आहे. कारण काय आहे की DA आहे याच्यावरती, DR
कशावरती आहे, UPS वरती आहे. पण DA महाराष्ट्र शासनाच्या पेन्शन मध्ये आहे. तुम्ही बघा पहिल्या व्हिडिओ मध्ये जे काय बोललो ते चुकीचं होतं. DA अप्लिकेबल आहे. आता गाईडलाईन येतील, बरोबर आहे. तर आता तुम्हाला दाखवतो की 10 लाखावरती त्यांची पेन्शन गेलेली आहे, कारण की DA वाढत आहे म्हणून. DA ची पॉवर बघा. आणि पहिली किती होती, 3,24,000. इथं परत मी हायलाइट करून घेतो तुमच्यासाठी. हे 3,24,000 होती की नाही. इथे बी RNPS मध्ये किती भेटते, 3,24,000. हे NPS निवडून सोडून जाते, कारण की इथे रेड आला म्हणजे इथं त्यांचा कॉर्पस संपलेला आहे. इथं 1,500 रुपये फक्त बाकी आहेत. काय करणार आहे त्याच्यामध्ये, नाही ना. तर इथं ही वाढत चाललेली आहे. 10 वर्ष जरी जगले ते व्यक्ती, म्हणजे 70 वर्षापर्यंत जरी जगले तरी 5 लाख 3 लाखाची पेन्शन कुठं आणि ही 5 लाखाची कुठं, हे लक्षात घ्या. हे पॉवर आहे ना DAचं आहे. आणि जर आपण बघितलं 80 वर्षापर्यंत जगली तर त्याची 10 लाख त्या व्यक्तीची पेन्शन होतीये. मग कुठली निवडाल तुम्ही. आता प्रश्न यांचा येतो की आपलं कॉन्ट्रीब्युशन जे काही 57 लाख आहे, 57 लाख कसं काढलं, ते हवेत गोळ्या मारलेले नाही येतं. 57 लाख म्हणजे हा डीचा जो काही कॉलम आहे मी दाखवून घेतो तुम्हाला. हा ओन कॉन्ट्रीब्युशन आहे 10%नी, बरोबर. त्याच्यासाठी पहिलं कॉलम मी दाखवलेलं आहे 10% कॉन्ट्रीब्युशन. हे 24,476 कशाचे आले, तर ते हवेत नाही गोळ्या मारल्यात. ते कशाचे आलेत, बेसिक प्लस DA. बेसिक किती आहे, बेसिक जे काही त्यांचं 1 लाखाच्या वर काहीतरी आहे, आपण बघितलं. चल बघून घेतो परत. 1,56,900 कॅल्सी घ्या आणि करून बघा, ठीक आहे. कुठल्या हवेत गोळ्या नाहीये. 1,56,900 आणि त्याच्यामध्ये बेसिक ऍक्च्युअल DA जे काही 56% धरलेलं आहे ते 87,864 जर ऍड केले तर 2,44,764 हा बेसिक प्लस DA झालेला आहे, बरोबर आहे की नाही. हा झाल्याच्या नंतर याचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्याला 10% दाखवायचं होतं ना. 10% दाखवलं. आता 10% किती झाले त्याचे, 24,476. आणि याची जी काही टोटल केली हे परत दाखवतो तुम्हाला. म्हणजे काही असे लोक आहेत की त्यांना म्हणेल की बाबा हे हवेत गोळ्या मारलेले आहेत, तसं नाहीये. ही जे काही इथं फॉर्म्युला बघून घ्या तुम्ही. काय आहे, ही सम आहे टोटली D5 ते D136. आता D5 काही ना अजूनही तसली नसेल तर D5 म्हणजे ही स्टार्ट होती ती रक्कम, बरोबर आहे. ही D5 आहे, बरोबर. आता लक्षात आलं की हे जे काय आहे हवेत गोळ्या नाही. जर 56 लाख रुपये आपण गहाण ठेवले, ठीक आहे ना, 57 लाख धरूयात, म्हणजे 58 लाख धरा. चला 58 लाख तुम्ही शासनाकडे गहाण ठेवलं. बाकीच्या खिशातली ही जी काही 2,56,00,000 ती आपली नाहीये, शासनाचीच आहे, बरोबर आहे. याच्यावर आपण हक्क पण सांगू शकत नाहीये. आपली किती हे एवढीच कटते. तर जाऊ द्या ना, कशाला उगं मगजमारी करायची. आपण समजूयात की आपला खिशात जो काही पगार आहे जो येतो ना आपल्याला सॅलरी स्लिप नंतर डिडक्शन होऊन हे 10% आणि 14%, तर ते आपला नाहीच आहे असं समजो. जेवढं येतं तेवढंच पेन्शन म्हणजे पगार आहे असं गृहीत धरा. आणि मी म्हणतो की मुखाट्यानं RNPS निवडा. RNPS मध्ये तुमचा प्रचंड मोठा फायदा आहे. इथं बघितलं या व्यक्तीला किती भेटत होती पेन्शन, या इथं खूप नॉमिनल भेटणार आहे, कारण की इंटरेस्ट वर बघितलं तर 33,000 इंटरेस्ट भेटतो या अमाऊंट वरती. जर आता काही म्हणतील की बाबा मी 100%च आहे ना हे पेन्शन घेईल, 100%ची पेन्शन घेऊन बघूयात आपण. चला काही हरकत नाही. ही जे काही आहे ना हे कॉर्पस, इथं टोटल कॉर्पस टाकूयात. NPS मध्ये आपण आहे ना काही रिटर्न घेतले नाही, 2,56,00,000ची SWP केली असं धरूयात, ठीक आहे. आणि असं केल्याच्या नंतर हा कुठपर्यंत जाणार आहे, हे कमी होणार आहे. कारण की इथंच बघा ना, इथंच सांगतो मी तुम्हाला की आडानी पैसे, आडामधलं म्हणजे विहिरीमधलं पाणी लाखांनी काढतोय ना हजारांनी झरा भरल्या जातोय, म्हणजे टँकरनी काढतोय आणि बकेटनी पाणी टाकतोय. म्हणजे याचा अर्थ विहिरीमधलं पाणी काय होणार आहे, संपणार आहे. हे बेसिक आहे, ठीक आहे. आता पुढे हे बघा या इथे, ठीक आहे. 100-230 याच्यानंतर त्यांना काही राहते का, काहीच नाहीये कॉर्पस. आता जर ती व्यक्ती, इथं रिस्क फॅक्टर दुसरं पण आहे, जर व्यक्ती 5 वर्षातच गेली म्हणजे एक्सपायर झाली, निधन झालं आकस्मिक, तर त्याला काही करू शकत नाही. फॅमिलीला 60% जे काही आहे इकडे आणि तिकडे 60% पेमेंट भेटणार आहे. परंतु याची 60% हे लक्षात घ्या, ही 60% जी काय आहे ही कॉन्स्टंट 60% आहे. इकडं जी काही ही झालेली होती तुमची पेन्शन कुठली. आता इथं जर या केसमध्ये जर आपल्याला NPS मध्ये मी परत सांगतो 84,000 पेन्शन भेटत असेल, मी इथं घेतो फॅमिली पेन्शन किती भेटेल
हे आपण बघूयात, बरोबर आहे. तर याचे मल्टिपल बाय 60% म्हणजे याचे 50,000 भेटणार आहेत आणि ही कॉन्स्टंट राहणार आहे. 84,000 ही पेन्शन भेटणार होती एनपीएस मध्ये, इथं 50,000 भेटणार आहे. पण इथे आता मी ही इथं घेतो आरएनपीएस ची, बरोबर आहे. याचे 60% जरी काढले आपण, एक मिनिट, याचे 60% मी काढतो, हे घेतो इथे 60 कॉन्स्टंट, ठीक आहे. आणि एजला आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे, कारण 60% जर इन केस निधन झालं तर काय, हे इथं मला 60% लिहावं लागेल, बरोबर आहे. कॉन्स्टंट ठेवलंय आपण हे 60%, बरोबर. आता मी तुम्हाला याच्यासाठी की हे कॉन्स्टंट ठेवल्याच्या नंतर आता पुढं फॅमिली तर जगेल ना, तुम्ही जरी गेला तर तुमची फॅमिली तर आहे. आपण साधारणतः 240 म्हणजे 20 वर्षाचं आयुष्य बघूयात आपण, साधारणतः ॲव्हरेज 80 वर्ष जगतो. तर या केसमध्ये काय होणार आहे ते तुमच्या समोर 2,94,000 रुपये फॅमिलीला पेन्शन भेटणार आहे. आणि इकडं कॉन्स्टंट आहे, इथं काहीच नाहीये, बरोबर आहे. ही वाढत जाणार आहे कारण की डीए इथं अप्लिकेबल आहे. आणि इथं 50,000 मध्ये काय होणार आहे, आणि इथं 2,50,000 मध्ये म्हणजे 4 पट जास्त पेन्शन नाही थोडक्यात, ठीक आहे. मला वाटतं व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. पुढचा व्हिडिओ मी उद्या लवकरच टाकेल. पुढचं उदाहरण आहे ना उद्या घेईल. हे 16 वर्षाचं उदाहरण घेतलेलं आहे. आणि युपीएस मध्ये काय आहे तुम्ही बघितलं, नॉमिनल पेन्शन आहे, ऍप्लिकेबल पेन्शन 2 लाख आहे. 2 लाख सोडून 3 म्हणजे 3 लाख सोडून 2 लाख कशाला घेईल, कोणी नाही घेणार ना. ऑब्विसली कोणी बी किती बी काही कळत नसेल तरी कोणी घेणार नाहीये, ठीक आहे. म्हणून युपीएस बघायचं सोडूनच द्या. आणि हे काय 6 लाख काय तुटपुंजी अमाऊंट आहे, काहीच नाहीये ही, ठीक आहे. 6,55,647 काहीच नाहीये. आणि कॉन्ट्रीब्युशन 60 लाख सोडून द्या. पण इज्जतीत जीवन जर जगायचं असेल तर मी म्हणेल आरएनपीएस निवडा, ठीक आहे. मित्रांनो, पुढचं लाईव्ह एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मी कंडिशन सांगितलेली आहे. जेव्हा पुढचा व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये असंख्य प्रश्न आपले जे काही असेल ते लाईव्ह विचारू शकता. त्याच्यासाठी 10,000 लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. 10,000 लोकांनी कंटिन्यू पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला पाहिजेत. आणि 10,000 लाईक जर आल्या तर, आणि कमेंट तुम्ही अनलिमिटेड करू शकता, तुमच्या शंका विचारू शकता, आणि तरच मी लाईव्ह सेशन घेणार आहे. नाहीतर पहिले जे काही आता 4 मी व्हिडिओ तुम्हाला सांगितलेले आहेत ते वेगवेगळे उदाहरण मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आता घेत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा बनेल. हे बघा, ही एक व्यक्ती आहे. एक तर व्यक्ती असा आहे की जानेवारी महिन्यामध्ये रिटायर होतं आणि एनपीएस मध्ये किती त्याचा फायदा झालेला आहे हे मी फक्त दाखवून घेतो. आता एक व्यक्ती आहे, प्रकाश सर म्हणून आमचेच कलिग आहेत, ते आता रिटायर झालेले आहेत. त्यांचं एनपीएस नाहीच आहे त्यांना, कारण की वर्ष किती आहे इथं त्यांनी डेट ऑफ रिटायरमेंट वगैरे द्यायला सांगितलेले, काही इश्यू नाहीये. 13ला ते जॉईन झाले आणि 12 वर्ष टोटली सर्व्हिस झालेली आहे त्यांची, बरोबर आहे. 11 वर्ष, ठीक आहे. 11 वर्ष हे इथं चुकून आलेले, ठीक आहे, मी ते डिलीट करून टाकतो. 11 वर्ष सर्व्हिस झालेली म्हणजे त्यांची टोटल अप्लिकेबल पेन्शन किती 28%, म्हणजे पण त्यांचा बेसिक किती होता 84,500. 84,500चा 28% म्हणजे 27.5%, हे झाला 23,337 सॉरी. आणि डीए त्यावेळेस त्यांच्या रिटायरमेंटला किती आहे 56%, असं गृहीत धरलं. जानेवारी पासून वाढणारच येतो, नंतर आपल्याला फरकासहित भेटेल. आता ती किती झाला 13,013, बरोबर आहे. आणि अप्लिकेबल पेन्शन किती 36,251, हे लक्षात घ्या. आणि या व्यक्तीचा जो कॉर्पस होता 36,51,000. 36,51,000 वरती व्याज किती भेटणार आहे 8% जरी व्याज धरला आपण, कारण की ही आताची केस आहे ना, त्यांना 4%, कारण की जी 10 वर्ष पूर्वीची आहे नंतरची आहे. तर इथं 24,344 म्हणजे पेन्शन जास्तीत जास्त एनपीएस किती देईल या इंटरेस्ट एवढा 30,000 देईल जास्तीत जास्त, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जास्त देणार आहे का नाहीये. 30 डोक्यावरून पाणी गेलं, 25,000 आपण असं गृहीत धरूयात, ठीक आहे. आता यांनी आरएनपीएसचा विकल्प दिला, त्याचा फायदा काय झाला ते मी सांगतो. आरएनपीएसचा जर विकल्प दिला नसता, आता हे तर लक्षात आलं, म्हणजे त्यांची राशी जी काय आहे त्यांचे खिशातून पैसे किती गेले, म्हणजे आले असते 21 लाख त्यांना भेटले असते, म्हणजे ते 22 लाख 21,90,000 आहे. आणि 14 लाख म्हणजे 14.5 लाख वर त्यांना पेन्शन भेटली असते एनपीएस ची. पण त्यांनी तो विकल्प दिला, त्याच्यामध्ये त्यांचा शून्यपणा आणि बाकी जे गाईडवाल्यांचं आणि त्यांचं सुदैव असं की आरएनपीएस लागली, बरोबर आहे. आरएनपीएस नसते तर त्यांनी काही हजारामध्येच पेन्शन घेतलेली असती, बरोबर आहे. आता पुढं नशीब आहे, ठीक आहे, त्यांचे स्टार आहेत, ठीक आहे. आता
याच्यामध्ये या केसमध्ये बघा, हे जे काही शासनाची RNPS आहे याच्यामध्ये काय होणार आहे, हे इकडे बघा, 7व्या वर्षी 36,000ची काय झाली 37,000, मला हेच दाखवायचं आहे. त्याच्यानंतर 12व्या महिन्यात 39,000, म्हणजे ही काय होतीये 40, 44, 45 अशी वाढत चालली. व्यक्तीची 10 वर्षानंतरची जी काही पेन्शन आहे ती किती होती हे बघून घेऊयात आता. ती किती 63,000 झाली. 30ची 63 होऊ शकते. जर व्यक्ती 80 वर्ष जगली तर ती पेन्शन कितीपर्यंत जाऊ शकते हे पण तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतोय मी. ठीक आहे. आणि या व्यक्तींचा मी ज्यांना बोलायचंय ते बोलू शकता. कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करू शकतो. 1,14,000 30,000ची पेन्शन 1,14,000 वर जाते. हे पॉवर कशाचं आहे, RNPSचं आहे. याच्यासाठी आपल्या संघटनेने केलेले प्रयत्न, आपण केलेला संप, याचंच हे फळ आपण म्हणू शकतो. या प्रकाशजी यांना सारख्यांना जे काही हे फायदा भेटतोय त्याचं कारण हे आपलं संप आहे. आपली मेहनत कुठे वाया गेलेली नाहीये. परत एकदा रिक्वेस्ट करतो, हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचवा. कशासाठी की आपला हे जे काही मी दाखवलेले चित्र, युनिटी इज स्ट्रेंथ, कारण की या मुंग्या एवढं मोठं लाखून नेऊ शकतात. म्हणजे आपण एकत्र आलो तर आपण शासनावरती दबाव टाकून OPSCचं मागणी करूयात. जर OPS इन केस झालीच नाही तर RNPS मध्ये अजून सुधारणा करू शकतो. कमीत कमी आपलं जे काही बेसिक कॉर्पस बनतं, म्हणजे या केसमध्ये प्रकाशजीचं किती जे काही झालेलं आहे तो वाटा आता काढता येणार नाही. आता सरांचं आपल्याला जे काय आहे ते 36 लाख होते, तर ते 36 लाख तरी त्यांना परत मिळवता येतील. ठीक आहे. तर वेळ न घालवता आपली रजा घेतो. आणि लक्षात ठेवा, लाईव्ह सेशन घ्यायचं असेल तर 10,000 व्ह्यू आणि 10,000 लाईक असेल तर पुढचं लाईव्ह सेशन मी नक्कीच घेईल. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तेवढे व्ह्यू नाही झाले तरी 4 उदाहरणं तर तुमच्यासाठी मी घेणारच आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याच तुम्हाला पुढचा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. चला विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या, कारण की तुम्हाला फेस करायचंय. मित्रांनो, निर्णय घेण्यापूर्वी परत एकदा सांगतोय, कोणी बघितलं नसेल तर बागवान एकदा बघून घ्या, नटसम्राट बघून घ्या, अजून अनेक सारे मूवी आहेत ते बघून घ्या. काय हालत होती ते बघा. आजूबाजू समाजामध्ये ज्या पालकांचे, ज्या वृद्ध व्यक्तींचं उत्पन्न नाहीये, पेन्शन नाही, काही उत्पन्न नाहीये, त्यांना काय ट्रीटमेंट दिली जाते ते बघा. पोटतिडकीने याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला ते फेस करायचंय. आणि जास्तीत जास्त RNPS मध्ये आले तर आपण तेवढाच दबाव होईल, आपला युनिटी स्ट्रेंथ होईल आणि आपण शासनावरती दबाव टाकून योग्य ते सुधारणा आपण त्यासाठी करून घेऊयात. ठीक आहे. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट आणि योग्य तो निर्णय घ्या. चला.